को पावर्ड बाय विमल. विमल बोलो जुबा केसरी. नाही, बरोबर आहे. आमच्याकडचे दोन जे सदस्य आहेत त्या ठिकाणी सुनील तटकरे साहेब असतील, त्याच्यानंतर प्रफुल्लभाई पटेल यांनी मंत्री म्हणून काम केंद्रामध्ये, सुनील तटकरे साहेबांनी तर नाही पण राज्याच्या प्रफुल्लभाई पटेलांनी मंत्री म्हणून चांगलं काम सांभाळताना मागचा अनुभव बघता परत खाली उपमंत्री किंवा राज्यमंत्री म्हणून काम करणं ते योग्य नाही. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे दोन्ही नेते हे आमचे सक्षम असल्यामुळे कॅबिनेट मंत्रीपदाची मागणी ही स्वाभाविक होती. ती येणाऱ्या काळामध्ये नक्की त्याचा विचार होईल. आज रोहित पवारांनी एक दावा केलेला आहे की भाजपकडून अजितदादांवर कमळावर लढण्याचा दावा येतोय. नाही, पहिली गोष्ट रोहित पवार साहेबांची आकलन आणि त्यांची बुद्धी जेवढी असेल तेवढीच त्यांनी बोलावं. कमळावर जर का लढवायचं होतं तर लोकसभेला सगळ्यात जास्त सोपं होतं. त्या ठिकाणी आम्ही ऐकलं नाही. आम्हाला जर का लढवायचं असतं तर आत्ताच आम्ही कमळावरती लढलो असतो. म्हणून त्यांची वैचारिक क्षमता जेवढी असेल तेवढंच त्यांनी त्या ठिकाणी बोललं पाहिजे. आपल्या कुवतीपेक्षा किंवा आपल्या आकलेपेक्षा जास्त जर का बोललो आपण तर ते लोकांना आवडत नाही. आज राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला येणाऱ्या काळामध्ये विधानसभेमध्ये त्यांनी मागच्या काळामध्ये हाही दावा केला होता की 18 आमदार हे संपर्कात आहेत. एक आमदार रोहित पवारांनी सांगावा की त्यांच्याबरोबर संपर्कात आहे. एक आमदार, एकही आमदार त्यांच्या संपर्कात नव्हता. त्याच्याकरता आम्ही 4 दिवसापूर्वी मीटिंग घेतली आणि ते लोकांनासुद्धा दाखवलं, मीडियालासुद्धा दाखवलं. पण एक कुठेतरी माइंड गेम करायचा, विचाराची दिशा बदलवण्याचा प्रयत्न करायचा. परंतु सर्व आमदार हे अजितदादांच्या नेतृत्वाखाली येणाऱ्या काळामध्ये काम करणार आहेत. विधानसभेमध्ये आमचा परफॉर्मन्स आपल्या सगळ्यांना दिसेल. विधानसभेच्या निवडणुकीमध्ये अजितदादांचा एकूण एक उमेदवार हा निवडून येणाराच त्या ठिकाणी असणार आहे. त्या दृष्टीने आमची वाटचाल असणार आहे. आणि हीच भीती रोहित पवारांना सातत्याने सतावते. कारण सहानुभूती एकदा मिळते. रडून कडून मतं मिळवायची असतील तर ते एकदा मिळतात. परंतु विधानसभेच्या निवडणुकीमध्ये आता सहानुभूती संपली. आता तर त्या उमेदवाराच्या वरती अवलंबून, त्या स्थानिक कार्यकर्त्यांवरती अवलंबून आणि विधानसभेमध्ये परफॉर्मन्स त्याच्यामुळेच आमचा चांगला असणार आहे. त्यांना आपण एकच वादा अजितदादा असं म्हणतो. बारामतीमध्ये आज एक नवीन दादांची बॅनर झळकलेले आहेत. युगेंद्र पवार जे आहेत त्यांचे बॅनर झळकलेले आहेत. ते आता नवीन दादा आहेत असं म्हटलं जातं आहे बारामतीमध्ये. आता ह्या योगेंद्र दादांना मी सुद्धा बघितलेलं नाही अजूनपर्यंत. हे योगेंद्र दादा कोण आहेत? असे निवडणुकीमध्ये पावसाळ्यामध्ये जशा छत्र्या उगवत असतात तशा ह्या छत्र्या तात्पुरत्या स्वरूपामध्ये येत असतात. या पावसाळ्यातल्या छत्र्या आहेत. जसा पावसाळा पुढे सप्टेंबरनंतर कमी व्हायला लागेल, व्हायला सुरुवात होईल, तसं या छत्र्या त्याच्या संपणारसुद्धा आहेत. या पावसाळ्यातल्या छत्र्या आहेत. तात्पुरत्या स्वरूपात दिसतील, नंतरच्या काळात तुम्हाला कुठेही दिसणार नाही. आता महायुतीमध्ये समजा जर का काही लोक आपल्याला नसतील आवडत तरीसुद्धा काम करायची वेळ आली तर करावंच लागतं. त्यांचं स्वागत नक्की करू आम्ही. पण मी जे म्हटलं की पंगतमध्ये डुक्कर सोडण्याचं काम केलं तर त्यांना विरोधसुद्धा आमच्याकडनं होईल. कार्यकर्ते म्हणून स्वागत करणार, नेते म्हणून ते कार्यकर्तेच राहतील. ते पहिल्यांदा त्यांचा पक्ष बदलला ना. आता राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये मीच त्यांना घेऊन गेलो होतो. आमदार बनवण्याकरता सुद्धा मीच प्रयत्न केलेले होते. त्याच्यानंतर ते आमदारही झाले. आता राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये आता पवार साहेबांबरोबर राहण्यासाठी भूमिका त्यांनीच निभवली. त्याच्यानंतर आता परत भारतीय जनता पार्टीमध्ये जाण्याचं जर का त्यांची भूमिका असेल, ते आमदार म्हणून थोडी जातील, कार्यकर्ता म्हणून जाऊ शकतात. आणि मुळामध्ये आम्हाला सगळ्यांना या गोष्टीचा आनंद आहे की देशाचे पंतप्रधान आदरणीय नरेंद्रभाई मोदी हे तिसऱ्यांदा शपथविधी घेताना त्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा सुद्धा वाटा असल्याचं जी कबुली असते ती काल आमच्या राष्ट्रीय अध्यक्षांना किंवा राज्याच्या प्रमुख नेत्यांना त्यांनी दिल्लीमध्ये दिली. आणि आज हा सोहळा जो पार पाडला जातो आहे त्या सोहळ्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला एक वेगळं स्थान देऊन, मान सन्मान देऊन राष्ट्राच्या हितामध्ये आज हा सोहळा पार पडताना बघतोय. आमच्या त्यांना शुभेच्छा आहेत. आम्हाला प्रचंड मोठ्या प्रमाणावरती आनंदसुद्धा आहे. आता या ठिकाणी आज बघितलं तर अजित पवारांना एकही कॅबिनेट मंत्रिपद देण्यात आलेलं नाही. हे याच्यामध्ये काल त्यांनी आज दिवसभर ह्या बाबतीमध्ये एक सूत्र NDAचं जे ठरलेलं होतं की कोणाच्या किती जागा स्ट्रेंथ प्रत्येक पक्षाची बघून
त्या ठिकाणी एक सूत्र जे ठरवलं होतं त्या सूत्रामध्ये खऱ्या अर्थाने काल जी चर्चा झाली आणि आजची जी चर्चा झाली त्याच्यामध्ये प्रामुख्याने आमची केवळ फक्त 4 जागा आम्ही लढवल्या आणि 4 जागांमध्ये दुर्दैवाने आमची एकच जागा आली असल्यामुळे तेवढी स्ट्रेंथ आम्हाला त्या ठिकाणी मिळू शकली नसल्यामुळे कदाचित त्यांनी जो धोरण ठरवलेलं असेल त्या धोरणानुसार आज ते मंत्रिमंडळामध्ये आज जरी सहभागी होताना दिसत नसते तर येणाऱ्या काळामध्ये त्यांनी काही ना काही कमिटमेंट केलेलं असेल आणि त्या दृष्टिकोनातून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा प्रतिनिधी देशाच्या केंद्रीय स्तरावरती सुद्धा काम करताना आपल्याला दिसेल. रक्षा खडसेंना कॅबिनेट मंत्रिपद दिलं जाणार आहे सांगितलं जात आहे, ते शपथ सुद्धा घेणार आहेत, कसं पाहताय? नाही, मला सर्वात जास्त आनंद झाला की तिसऱ्यांदा रक्षाताई खडसे ज्यावेळेला लोकसभेमध्ये निवडून गेल्या आणि आज मंत्रिमंडळामध्ये त्यांची शपथविधी होतोय. जळगाव जिल्हा हा मंत्र्यांनी भरलेला आता जिल्हा व्हायला लागला. राष्ट्रवादीचेही मंत्री, राष्ट्रवादीचाही मंत्री, शिवसेनेचाही मंत्री, भाजपचाही मंत्री, परत आता केंद्राचाही मंत्री. त्यामुळे या जिल्ह्यातल्या विकासामध्ये या 4 मंत्र्यांना एकत्र येऊन आपल्या जिल्ह्याचा विकास साधणं हे सोपं होऊ शकतं. म्हणून खूप खूप त्यांचं अभिनंदन, त्यांना खूप खूप शुभेच्छा. भाजपवर टीका केली त्यांनी म्हणून पक्ष बहिष्कार काढला का? नाही, ते भारतीय जनता पार्टीच्या नेत्यांना माहिती. खरोखर पक्ष दिल्लीत चर्चा झाली पण गल्लीत काही अजून त्याच्याविषयी अशी चर्चा झाली नाही किंवा माहिती नाही आहे. ते भारतीय जनता पार्टीने त्यांना घ्यावं नाही घ्यावं तो त्यांचा प्रश्न आहे. पण युतीमध्ये 2 पक्ष फोडून मग आपलं नुकसान होत असेल असं जर का त्यांचं म्हणणं असेल तर काही लोकांना पक्षात घेऊ नये असा सल्ला आमचा युती म्हणून काही नेत्यांना असणार आहे. आज ते दिल्लीला गेलेले आहे, नेमकं ते सुनेच्या शपथविधीसाठी गेलं या भाजपच्या प्रवेशासाठी गेलं असं वाटतं? मला असं वाटतं की सुनेने सुद्धा कदाचित त्यांना बोलवलं असेल की नाही, मला शंका आहे. ते सुनेच्या शपथविधीला जाऊ शकतात, गेलंही पाहिजे. त्याच्याबद्दल त्यांचा आज आनंदाचा दिवस आहे, त्यांना खूप खूप शुभेच्छा आहेत. पण भारतीय जनता पार्टीकडनं त्यांना निमंत्रण गेलं असेल असं काही मला वाटत नाही. शरद पवार यांच्या गटातून निवडून आलेले आहे, मात्र ते आता भाजपमध्ये जाणार किंवा नाही असं संभ्रम नाही. आम्हाला सगळ्यात मोठी अडचण तीच होती की खडसे साहेबांनी मध्यंतरी, आता ते कुठल्या पक्षात आहेत मला असं कळलं की ते दिल्लीला सुद्धा गेले. बेगाने के शादी में अब्दुल्ला दिवाना असा प्रकार तो दिसतोय. त्यांना कोणी बोलवलं, सासरा म्हणून कदाचित बोलवलं असेल तर नक्की त्यांचा जायचा अधिकार, परंतु त्यांना कुठल्या पक्षाने बोलवलं आहे असं काही मला वाटत नाही. आणि मध्येच त्यांनी लोकसभेच्या निवडणुकीला असं सांगितलं की मी भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश करणार आहे आणि माझं बोलणं झालेलं आहे, प्रवेश काही झालेलं नाही अजून. ते कदाचित तसं बोलले नसते तर रक्षाताईंचा 1,00,000 मतांनी त्या ठिकाणी अजून लीड वाढला असता. आमच्या स्मिता वाघांचा 1,00,000 मतांनी त्या ठिकाणी लीड वाढला असता. आमची हात जोडून विनंती त्यांना असणार आहे की विधानसभेच्या वेळी असं काही बोलू नका. आम्हाला अंदाज आहे की जरी आज रक्षाताई या केंद्रीय स्तरावरती त्यांच्यापेक्षा चांगलं काम करून त्यांना मंत्रिमंडळामध्ये स्थान मिळालेलं आहे, तर येणाऱ्या विधानसभेमध्ये परत लेखी करता वेगळं स्टेटमेंट करायला तुम्ही सुरुवात कराल, तीच तुमची योग्य दिशा असेल. नाहीतर आमचे अजून मतं कमी होतील. उत्तर महाराष्ट्रामध्ये खडसेंनी भाजपमध्ये जाण्याचा निर्णय घेतला, त्याच्यामुळे जास्त मतं मिळाली असं बोललं जात आहे. रक्षा खडसे त्याच्यामुळेच निवडून आला असं पण सांगितलं जात आहे. तुम्ही हे कॅल्क्युलेशन कसं करताय? मला माहिती आहे ना कोणाची प्रतिमा काय आहे. मी 30 वर्षापासून या ठिकाणी बघतोय, त्याच्यामुळे कोणाची प्रतिमा काय आहे. एखादा व्यक्ती आपल्याकडे आल्यानंतर ते घर भरल्यासारखं वाटतं, पण एखादा नाठाड माणूस जर का आपल्या घरात आला तर ते घरातली लोक घर सोडून जायला बघायला लागतात. म्हणून ज्या पद्धतीने कॅम्पेनिंग आमच्या पक्षाचं चाललं होतं, महायुतीचं चाललं होतं, महायुतीमधल्या प्रत्येक घटकाचं चाललं होतं, त्या कॅम्पेनिंगमध्ये याच्यामध्ये आपल्याकडे असं म्हटलं जातं, खीरमध्ये मुया घाला ना काम, तसा त्यांनी तो प्रकार घाला होता. कशाला मध्ये ते पंगतमध्ये डुक्कर सोडायचं काम केलं आणि लीड कमी करून टाकला त्यांनी. माझं स्पष्ट मत आहे की त्याच्यामुळे लीड कमी झाला. याच गोष्टीमुळे दादा जसं की तुम्ही म्हटलं आता की काही लोक त्यांच्या येण्याने बाहेर पडायच्या तयारीत आहे, तर त्यांच्यामुळे त्या गोष्टीमुळे त्यांचा भाजपचा पक्ष नाही. मी मुळात हे वाक्य याच्याकरता बोललो की त्यांचं म्हणणं असं मध्यंतरी असं होतं की भारतीय जनता पार्टीलाच ते आता तत्त्वज्ञान शिकवायला लागलेले होते. भारतीय जनता पार्टीला तत्त्वज्ञान असं शिकवलं त्यांनी मधल्या काळामध्ये की राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना
फोडण्याचं काम देवेंद्र फडणवीस साहेबांनी केलं आणि म्हणून महाराष्ट्रामध्ये हे वातावरण तयार झालं. असं एक त्यांनी कल्पनाशक्ती मोठी लावलेली होती. आता सून कदाचित इकडे मंत्री झाली त्याच्यामुळे कदाचित त्यांची भाषा बदलू शकते. आता ते जर का तसं लॉजिक लावू शकतात, त्यांना कोणी सांगितलं असं लॉजिक लावायला? तर वस्तुस्थिती तर ही होती की तुम्ही या ठिकाणी भारतीय जनता पार्टीमध्ये मी जबरदस्ती घुसतोय हे स्वयंघोषित घुसणारा कार्यकर्ता म्हणून जी तुम्ही भूमिका निभावली ती लोकांना आवडली नाही आणि लोकांनी त्याच्यामुळे लाख मतं आमचे कमी झालेले आहेत. को पावर्ड बाय विमल. विमल बोलो जुबा केसरी. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.